100वे वर्ष आहे मराठी नाट्य संमेलनाचं आणि आपल्याबरोबर अमृता आणि कविता लाडही आहेत. त्यांच्याशी संवाद साधूयात, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. अमृताताई, काय सांगशील, आज 100वे वर्ष आहे, एवढी भव्य नाट्यदिंडी इकडे काढलेली आहे, आपण काय सांगशील? खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय आणि 100वा संमेलन असल्याचा एक वेगळा अनोखा आनंद आहे. आणि मायबाप प्रेक्षकांनी नाटकाला नेहमीच उचलून धरलं, त्यामुळे 100 काय अशी अनेक संमेलनं होत राहणार. जसं ती म्हणली की अशी अनेक संमेलनं होत राहणार आहेत, असे अनेक कलाकार आपल्याबरोबर असणार आहेत. कविता ताई देखील आपल्याबरोबर आहे. काय सुकन्या ताई पण आपल्याबरोबर आहे, तिलाही विचारूयात, त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात. काय सांगशील, आज एवढी भव्य छान वाटतंय. ताई काय सांगशील? काय म्हणू, आनंद आहे, उत्साह आहे, मस्त आहे. एवढी भव्य नाट्यदिंडी खरं काढलेली आहे. प्रत्येक कलाकारासाठी नाटक ही एक त्याच्यामुळे प्रचंड गोंधळ आपल्याला इथं सध्या बघायला मिळतोय. आणि खरं तर भव्य नाट्यदिंडी इथं आपल्याला बघायला मिळते. अनेक दिग्गज कलाकार आज इथं सहभागी झालेले आहेत. याच्यामध्ये आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई, काय सांगशील, आज एवढी भव्य नाट्यदिंडी इथे काढलेली आहे आणि नाटक हे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं असतं. हो, खूप हे बघ, महाराष्ट्रामध्ये सगळे नाटकावर खूप प्रेम करतात, कलाकार पण करतात, प्रेक्षक पण करतात. त्यांच्या सगळ्यांचा एकत्र असा सोहळा आहे आणि छान वाटतंय. 100 वर्ष झाली आहेत आणि अजून 100 वर्ष हो तेवढं वाटतंय. सो असं एकंदरीतच एक भव्य दिव्य आपल्याला हा सोहळा इथं बघायला मिळतो. आज अनेक दिग्गज कलाकार इथं आपल्या इथे उपस्थित आहेत आणि आज ते सगळेच आज या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा आनंद, उत्साह आणि नाटकासाठीचं प्रेम आपल्याला आज इथं बघायला मिळतं. त्याबरोबर अबोल गवायसह देव्यादी अदलाबादकर, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.